आज आपण पाहूया पाईल्स, फिशर आणि फिशुला या तिन्ही आजारामध्ये कोणकोणते फरक आहेत। नमस्कार, मी डॉक्टर प्रभाकर सांगले, पाईल्स, फिशर, फिशुला विशेषज्ञ। खूप सारे लोकांना मिसकन्सेप्शन असतं, कारण गुदद्वाराच्या ठिकाणी काहीही झालं तर लोकांचा असा समज असतो की काय झालं तर मला पाईल्स झालं। पाईल्स म्हणजेच काय, मूळव्याध। पण ही जी गोष्ट आहे ती 100% सत्य नाही। जवळजवळ तिथे खूप सारे आजार हे मुख्यतः ॲनल कॅनलच्या ठिकाणी म्हणजे गुदद्वाराच्या ठिकाणी असतात। त्यातले मुख्यतः 3 आजार आज आपण पाहणार आहेत। त्यांच्यामध्ये कोणकोणते डिफरन्सेस आहेत ते मुख्यतः पाहणार आहे। यामधलं पहिलं आहे पाईल्स म्हणजे मूळव्याध, दुसरं आहे फिशर म्हणजे किंवा चिरा लागणे, आणि तिसरं आहे फिशुला म्हणजे भगंदर। हे तिन्ही कम्प्लिटली आजार वेगवेगळे आहेत, पण लोकांचा समज असा आहे की सगळे आजार हे सारखेच आहे, काही झालं तरी मला मूळव्याधच झाले, असा हा लोकांचा समज आहे। तर चला आपण आज पाहूया पाईल्स, फिशर आणि फिशुला या तिघांमध्ये डिफरन्सेस किंवा याच्यामध्ये तिघांमध्ये भेद काय काय आहेत। सगळ्यात पहिलं फिशर किंवा चिरा। फिशर यामध्ये हार्ड स्टूल किंवा वारंवार स्टूल झाल्यामुळे, लूज मोशनमुळे ॲनल कॅनलच्या संडासाच्या जागेवर तिथे एक चिरा किंवा एक घाव किंवा एक जखम तयार होते। या जखमेला आपण फिशर असं म्हणतो। सेकंड प्रकार जो आहे तो पाईल्स म्हणजे काय असतं, याच्यामध्ये गुदद्वाराच्या जवळ तिथल्या नसांना सूज येतं आणि सूज येऊन ते मांसल भाग बाहेरच्या बाजूला येतात। त्याच्यामध्ये दुखणे, पेन, वेदना किंवा ब्लिडिंग या प्रकारचे सिम्पटम्स असतात, त्याला आपण पाईल्स म्हणतो। आणि 3 नंबरचा आहे फिशुला किंवा भगंदर। यामध्ये काय होतं की ॲनल कॅनल म्हणजे संडासाच्या जागेच्या आतून एक बाहेर स्किन म्हणजे आउटर जी स्किन असते तिथपर्यंत एक ॲबनॉर्मल किंवा अनैसर्गिक ट्रॅक तयार होतो किंवा एक टनेल तयार होतो। या टनेलला आपण फिशुला किंवा भगंदर असं म्हणतो। चला तर आपण आता माहिती घेऊया फिशरबद्दल। फिशरमध्ये काय होत असतं की जे दुखणे किंवा पेन असतं ते एक्स्ट्रीम असतं, सुई टोचल्यासारखं किंवा काहीतरी घुसवल्यासारखं किंवा काहीतरी कट केल्यासारखं असं शार्प पेन हे फिशरमध्ये असतं। पाईल्समध्ये वेदना ह्या अत्यंत कमी प्रमाणामध्ये असतात आणि फिशुलामध्ये वेदना ह्या जास्त प्रमाणामध्ये असतात, कारण तिथं पस भरलेला असतो आणि त्याच्यामधला जो पेन असतो किंवा वेदना ज्या असतात ह्या ठोकल्यासारख्या किंवा थ्रोबिंग किंवा हॅमरने मारल्यासारख्या या प्रकारच्या वेदना या फिशुला किंवा भगंदरमध्ये असतात। सेकंड डिफरन्स जे आहे ते ब्लिडिंग। सगळ्यात पहिल्यांदा फिशरमध्ये हलकं ब्लिडिंग असतं, कारण तिथं त्वचेला घासून गेल्यानंतर हलकंसं ब्लिडिंग किंवा ब्लड लागून मोशन बरोबर जातं। 2 नंबरमध्ये म्हणजे पाईल्समध्ये हे ब्लिडिंग हे अत्यंत जास्त प्रमाणामध्ये असतं, कारण ह्या ज्या गाठी असतात त्या रक्ताच्या म्हणजे वेन्सच्या असतात, त्यामुळे तिथे घासून गेल्यामुळे तिथला टिश्यू फ्रॅजाईल किंवा लुसलुसीत होतो आणि तिथले रक्तवाहिनी फुटल्यामुळे खूप प्रचंड प्रमाणामध्ये ब्लिडिंग हे पाईल्समध्ये असतं। आणि तिसरं फिशुलामध्ये ब्लिडिंग वगैरे काहीही नसतं। फिशुलामध्ये पस डिस्चार्ज असतो, चिकट, घाण, खराब हा स्राव हा फिशुलामध्ये असतो, त्यामुळे फिशुलामध्ये ब्लिडिंग नसतं। 3 नंबरचा डिफरन्स आहे सूज किंवा तिथं जाडसरपणा जाणवणे। फिशरमध्ये सूज हे जनरली नसतं। पाईल्समध्ये सूज हे 2 प्रकारचे असतात, एक आभ्यंतर आणि एक बाह्य, म्हणजे इंटरनल पाईल्स आणि एक्सटर्नल पाईल्स। याच्यामुळे येणारी जी सूज असते ते क्लिअर कट पेशंटला विजिबल होतं। पेशंटला वाटतं की काहीतरी बाहेर आल्यासारखं वाटतं, हाताला काहीतरी चंक लागतो किंवा मास लागल्यासारखं वाटतं, ते पाईल्समध्ये असतं। फिशुलामध्ये सूज असते, पण ती सूज हे आउटर साईडला मोस्टली असतं, ते संडासाच्या जागेच्या ॲनल कॅनलपासून थोड्याशा आउटर बाजूला असतं। त्यामुळे ह्यामध्ये तिघांमध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी खूप सोपं असा मार्ग आहे। 4 नंबरमध्ये आहे जळजळ होणे किंवा टोचल्याची भावना होणे। जळजळ आणि टोचल्याची भावना ही होते ही फक्त आपल्याला फिशरमध्ये होतं। पाईल्समध्ये जळजळ अजिबात होत नाही,
तसंच फिशुला म्हणजे भगंदरमध्ये हे जळजळ किंवा टोचल्याची भावना ही अजिबात नसते. 5वा डिफरन्स आहे संडास झाल्यानंतर किंवा मोशन झाल्यानंतर या तिन्ही आजारांमध्ये काय काय फरक पडतो. सगळ्यात पहिल्यांदा आहे फिशरमध्ये जसं पेशंट मोशन होऊन येतो तर त्याला एवढं प्रचंड एक्स्ट्रीम पेन असतं की पेशंटला बसता येत नाही, उठता येत नाही, काहीही करावंसं वाटत नाही. 2 नंबरमध्ये पाईल्समध्ये मोशन झाल्यानंतर पेशंटला पेन तर कमी असतं पण सूज जास्त प्रमाणामध्ये असतं. आणि 3 नंबरच्या फिशुलाच्या पेशंटमध्येही थोडंसं पेन राहतं आणि थोडंसं डिस्चार्ज राहतं. तर आता आशा करतो की तुम्हाला पाईल्स, फिशर आणि फिशुला या तिघांमधला डिफरन्स किंवा भेद समजलेला असेल. तर तरी पण जर तुम्हाला वरील सांगितलेल्या लक्षणांनुसार किंवा काही सिम्पटम्सनुसार तुम्हाला पाईल्स, फिशर, फिशुला या तिन्ही गोष्टी ओळखण्यासाठी जर तुम्हाला अवघड जात असेल तर कोणत्याही जवळच्या पाईल्स, फिशर, फिशुला विशेषज्ञांना किंवा ॲनोरेक्टल सर्जनना तुम्ही भेटा आणि तुमची योग्य ती तपासणी करून त्याचं निदान करा आणि त्याच्यावरची योग्य ते उपचार करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या संबंधित तुमच्या काही शंका असतील तर नक्की कमेंट करा. जर तुम्हाला पर्सनलाइज कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि आम्हाला संपर्क करू शकता. मी डॉक्टर प्रभाकर सांगले, पाईल्स, फिशर, फिशुला विशेषज्ञ. भेटूया अशाच नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. थँक्यू.